तर नमस्कार मित्रांनो, पलीकडे निळ्या शर्टवर दादा दिसत असतील. त्यांनी आपल्याला फोन करून इथे बोलावलं आहे. हा एरिया आहे पेरणे फाटा, तालुका हवेली आणि जिल्हा पुणे, महाराष्ट्र. तर इथे बाजूला त्यांचं खूप मोठं प्लेग्राऊंड आहे. खूप सारे विद्यार्थी इथे येतात, रोज खेळतात. मग ते बॅडमिंटन असो, फुटबॉल असो, इवन काय जे खेळायचे प्रकार असतात. आणि साप निघाला की ते आपल्याला फोन करतात. तसंच या पद्धतीने इथे एक साप आहे. हा साप जास्त करून आपल्या व्हिडिओमध्ये नसतो, कारण मातीमध्ये पडकी घरं, दगडी त्याच्यामध्ये जास्त असतो. आणि आता दादांनी कॉल केला, साप बघितला, तर मी विचार केला तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी नक्की बनवावा. तर आता हा साप पाहून बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की ताई हा साप म्हणजे एक अजगराचं पिल्लू आहे. काहींना असं वाटलं असेल हा मांडूळ आहे. तर काही याला घोणससुद्धा समजतात, जसं की हे दादासुद्धा घोणस समजले होते. आणि घोणस निघाला म्हणूनच त्यांनी मला कॉल केला. तर होय, ही नक्कीच घोणस आहे, पण ही बिनविषारी घोणस आहे. तर तुम्हाला असं वाटेल अरे बिनविषारी घोणस असं कसं शक्य आहे, घोणस हा तर खूप विषारी साप आहे. तर एकदा जवळून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की याचं काय आहे नेमका फरक. आता हे बघा, जो घोणस साप आहे तो येतो एका विषारी प्रजातीमध्ये, पण हा जो आहे हा डुरक्या घोणस आहे. फक्त घोणस नाही, डुरक्या घोणस असं याचं नाव आहे. घोणस हा विषारी आणि डुरक्या घोणस हा बिनविषारी साप आहे. तर जो घोणस आहे त्याचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तो विषारी आहे. आणि हा तुमच्या समोर आता जो आहे तो डुरक्या घोणस, जो की बिनविषारी आहे. एकदा नीट पाहून घ्या, तुम्हाला डिझाईन सांगते मी याचं कसं की ह्या सापाला कसं ओळखायचं. आता इथे त्याचं तोंड आहे बघा इथे. तर हे छोटंसं जागच्या जागी आखुडं असं तोंड, डोळे असे थोडेसे सोनेरी कलरचे खूप छोटे छोटे असतात. या सापाची स्केल जी आहे ती थोडीशी अशी रफ असते, घोणसची पण रफच असते. तर इथे पाठीमागे असे पॅचेस दिसतील चॉकलेटी कलरचे, हे बघा असे ओबडधोबड असे ब्राऊन चॉकलेटी. आणि इथे शेपटीचा भाग बघा या सापाचा कसा आहे, इतर सापांसारखा याची शेपटीचा भाग नाही आहे. अगदी करवतीसारखी खरखरी त्याची शेपटी आहे आणि जागच्या जागी आखूड आहे. लांब सडक शेपटी येत नाही याची. तुम्हाला असं वाटेल की ह्याची शेपटी कट झाली की काय, तुटली की काय, तर नाही, याची शेपटीच अशी असते. आणि ज्यावेळेस आपण टच करू तर खूप अशी खरखरीत असते आणि खूप जोराचा बाईट करतो. तर असा हा साप आहे बिनविषारी जातीचा. आता याला मी पॅक करून घेते, तो कडेने निवांत फिरतोय. तर बाईट पण करतो. बरं, सगळे साप चावतात आणि हा देखील साप खूप जोराचा चावतो, पण बिनविषारी आहे. तर आता याला पॅक करून घेते. तुम्हाला पण असं वाटलं असेल की अरे हे अजगराचं पिल्लू आहे. कोणी इतर खूप सारी नावं सांगतात या सापाची, पण याचं एकच नाव आहे की डुरक्या घोणस. चला आता याला पॅक करून घेते मी. अतिशय लाजाळू साप आहे खरं तर हा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विषारी घोणस आणि बिनविषारी डुरक्या घोणस याच्यामधील फरक समजला असावा असं मी गृहीत धरते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद. हा साप पकडण्यासाठी मीच नाही तर माझ्यासोबत अनेक टीम मेंबर आहेत. इकडे बघू शकता, हे आमचे विजय राजपूत सर, या आरती आहेत आपल्या सतीश सरांच्या मिसेस आहेत ह्या, आणि इकडे सूरज आहे. धन्यवाद.